लय जणांना वाटत होतं आपल्या मशीनमधनं पिल्ले निघतात का नाही आणि 3 दिवस आपल्याकडे रात्रभर लाईट नव्हती बघा आणि मशीन म्हणजे आपण जे किट विकत होतो ना त्याच्यावर आपण सेटअप केलेला आणि यामधून पिल्ले निघतात का नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर जय महाराष्ट्र भावांनो, सकाळी सकाळी आपण कोंबड्यांना वगैरे सोडलं आणि आपल्या काही कोंबड्या आजारी वगैरे नव्हत्या तरी पण आपण मधून मधून औषध देतोय कोंबड्यांना. असं यांना सकाळी पाण्यामध्ये मिक्स करून औषध वगैरे दिलं सगळं आपण. त्यानंतर यांना खायला वगैरे टाकलं आणि आज आपल्याला जायचं होतं काकडी आणायला कोंबड्यांसाठी. काकडी तर आपण लय आणलेली, त्यामुळे आता यांना शेड पर्यंत न्यायचं म्हणल्यावर एवढे काही एकदम जाणार नाही म्हणलं. त्यामुळे आपण काकडी या बारक्या पोत्यामध्ये काढून घेतली आणि आपल्या शेडकडे जाण्यासाठी असा रस्ता आहे बघा. इथे बैलगाडी फक्त जाते आणि ट्रॅक्टर एक जातोय, त्यामुळे आपण अशा प्रकारे थोडी थोडी काकडी घेऊन जाणार आहे शेडपर्यंत आता. आणि अशा 4-5 फेऱ्या तरी मला करावं लागणार आहेत बघा शेडपर्यंत. या रस्त्यामुळे आपले थोडे हाल होतात, पण काय नाही, आपण व्यवसायासाठी एवढं तर करू शकतोय, कारण व्यवसायाचा आपला आहे म्हणल्यावर आपल्याला तर करावंच लागणार आहे. आणि आपल्याला सगळ्या रानाला झटका मशीन लावून घ्यायची होती, त्यामुळे आपण झटका मशीनची तयारी करत होतो. झटका मशीन लावल्या एका खरुत्याला झटका बसला बघा. मला वाटलं आता ही मरत्या काय, पण मिल नाही वाचल्या बघा. ही या खरुत्याला आपण हातात वगैरे घेतलं आणि या खरुत्याला हातात उचलून घेतलं नसतं तर आपल्या डॉगेज बहिणीचं कामच केलं असतं. आणि आपण जे मशीन मध्ये अंडे ठेवलेत ना त्यामधले एक अंड तर फुटलंय बघा, कारण 3 दिवस लाईट नसताना पण एक अंड फुटले, त्यामुळे पिल्ले निघण्याची शक्यता तर आहे असं मला वाटतंय. तरी पण बघूया याच्यातनं किती पिल्ले निघतात आणि काय होते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे सांगतोच मी. तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. भेटूया आता उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये.